पाली. मी खूप दिवसांनी आता निघालोय पालीला. मध्ये कधी गेलो. जिओवाल्यांनी पूर्ण स्टेडियम बिडियम सगळं करून ठेवलं आतमध्ये. आज फक्त मॅच बघण्याचा प्लॅन होता माझा. बोलला चल तुला फोन नसताना आला तर मी नसतो आलो. मला पण ना शाळेत म्हणत होतो तरी पण यायचं. काय करू विचार केला. आपण दुपारी निघालो म्हणून बरं आहे. ट्रॅफिक नाही काय नाही. मॅच पण आहे ना. आणि मॅचचे सगळ्या मॅच बघत बसले असतील तिकडे. जास्त निघणार नाही घराच्या बाहेर. हो सगळा रोड सुनसान झालाय. पण रिक्षाने जाण्याची मजा वेगळी असते आहे ना राजू. ओमकारला दे मी चालवतो थोडा. हा इथे ट्रॅफिक किती असते या रोडला. सुरगापुरा जाम. बेलापूर आला बरोबर ना. बेलापूरला आलो आपण. सगळे झाडं सुकले आता. पाऊस पडला की एकदम हिरवेगार होऊन जाते. कळंबोळीचं एक टेन्शन आहे सर्कल. कळंबोळी सर्कलचं काम निघणार आहे. तुला माहिती आहे. पूर्ण 6 महिने हा सर्कल बंद ठेवणार आहे. काय करणार एअरपोर्टसाठी रोड झाला आहे ना आता. या सर्कलला ट्रॅफिक होते ना. बरोबर. त्यामुळे ते अंडरग्राऊंड वगैरे करतील पासिंगसाठी. आता तिथे 2-4 रस्ते मिळतात ना एकत्र येऊन. बरोबर. आणि एअरपोर्ट इकडनं काय 2 ते 3 किलोमीटर होतील. एअरपोर्टला जाण्यासाठी ट्रॅफिक नको व्हायला पाहिजे. इथून ब्रिज पण बनेल 1-2 मला वाटते. आणि खालून बायपास पण करणार आहे. तर कुठल्या साईडने काय करतील माहीत नाही. कदाचित ते 2 महिन्याने ते बंद करणार आहेत रस्ता. ते पर्यायी रस्ता देणार आहेत. ते अजून कुठून देणार आहे ते काय माहीत नाही. रस्ता बरा पडत आपल्याला. पाम बीचवालाच कदाचित तो हे करतील. तिकडे पण काम चालू आहे ना. पर्यायी रस्ता देतात. तिकडून डायरेक्ट तिकडे त्या रोडला आपण टच होऊ शकतो. हो. आणि हे पुण्यावाले डायरेक्ट एक्सप्रेसला जातात. बरोबर. आपल्या इथं सगळे ट्रॅफिक रूट चालतात. नंबर प्लेट असो किंवा नसो. पळसचा फाटा लवकर आलो असं वाटतं. पळसचा फाटा इकडचा पण रोड आता झालाय मस्त. जरा हा ब्रिज झाल्यापासून इकडे खाली ट्रॅफिक कमी झालं आहे जरा. तर पूर्ण जाम असायचं माहिती आहे ना. पळसच्या फाट्याला जायचं म्हटलं तर हालत खराब होतं. पाम बीचचा रस्ता डायरेक्ट. हां पाम बीचवरून डायरेक्ट इकडे. त्या रोडला काय माहिती आहे का. सिग्नल आहेत पण. सिग्नल आणि मोठ्या गाड्या असतात. त्यामुळं त्या रोडला जायला जरा सगळं नको वाटतं. बेलापूरच्या नंतर एवढं हे नाही. टर्न मारलं ना पालिकेचा राईट. हां पालिकेचा राईट. काय नाही मग आराम फटाफट. इमेजिंग पर्यंत जाईल का गाडी. तिकडे भरून घेऊ CNG. तिकडे मस्त बसतो. इमेजिंग पैसे. एकाच जागी कुठेतरी थांबायला होईल ना आपल्याला. आहे की नाही. सारखा थांबायला नको. किती पॉईंट आहेत CNG. 3 पॉईंट आहे ना. आरामात जाईल. कुठं आता निघताना भरलेलाच ना.
हां मग इमेजिकेपर्यंत जाते गाड्या इकडून भरू डायरेक्ट परत इमेजिकेला येऊन भरला तरी परत चालतो आपल्याला बरोबर ना रिटर्नला चालेल तिकडे थांबू आपला CNG भरायचा टाईम झाला आहे CNG भरून मग जाऊ चला CNG खतम इमेज का आला ना हवा भरायला लागेल आपल्याला तांबरे पुढं बघ फुल ओव्हरटेक करून येते फुल किलोमीटर असेल हवा भरून घेऊ टायर असा हलतोय गडगड 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 हलतोय पावसामध्ये इकडे मस्त वाटतं काय का हिरवं गार एकदम पाली फाट्यापासून पाली परत मस्त झाला आता पटकन प्रवास करता येतो ह्याच रोडला कमीत कमी तासभर लागायचा ह्या रोडला एकदम कंटाळा यायचा म्हणजे माणूस पूर्ण थकून जायचा त्यावेळेला प्रवास करायचा बोलत काय रे ह्या रोडला वळण 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 मस्त दिलेले आहे ना पावसामध्ये जबरदस्त वाटतो ना अजून एकदम हिरवं हिरवं झालेलं असतं इकडं बाईकने जायला तर अजून मस्त वाटतं इकडं माहिती आहे का या सगळ्या वातावरणामुळं ना इथं गरमी थोडी कमीच होते आहे ना मस्त वाटतो चाय प्यायला मग परलीत थांबायचं का परलीतच थांबू त्याला घरी गेल्यावर पण चाय भेटणारच आहे पैसे इथे ज्यूस पिऊ काय तरी हा चालेल चायपेक्षा ज्यूस पिऊ ते बरं पडेल माईक आणलं पाहिजे हे बघ हे बघ हा बघ आता रॉंग साईड येतोय बघ महागाव महागाव गाव गावांचा गाव महागाव गाव बघितलं कसं आहे मचानघर हे कुठं आता नवीन झालं आहे हे 1990 तिथंच झालं आहे ना मचानघर हे बरोबर ना हा परली गेली तर पेडलीच ना बरोबर ना परली पेडली दोन्ही सेमच नाव आहे परली कुठली आणि पेडली कुठली ही पेडली होती बरोबर ना आणि ही परली ना पुढं पेडली ही परली कन्फ्यूज होतो मी भरपूर वेळा ब्रिजचं काम किती फास्ट केलं ना तिथलं पेडली म्हणतात ना हां जांभूळपाडा जांभूळपाडा नाही पेडलीतलं तू नाही का आपण झाडाच्या खालनं लेप मारतो खाली अच्छा हा ते हां तो ब्रिज पाडून लगेच बनवला तो एकदम बनवला
बनवला. हा, आपण लवकर पण याला वेळ लावला ते लोकांनी खोलायच्या आधी खूप वेळ लावला खोलायला. खोलल्यानंतर लगेच झाला पण तो. इथं पण चालू आहे मॅच. पण गावाकडे आल्यावर थोडंसं वेगळंच वाटतं, एकदम शांत वातावरण आहे ना. जो आता ब्रिज बनवला तो अगोदर किती खतरनाक होता माहिती ना. कधी पडेल काही सांगू शकत नाही. ज्यूस पिऊन घे, ज्यूस मस्तपैकी. चला घ्या. जवळ आहे बँकेसमोर. त्या लिंबू सरबत पण टाकतो ना व्हिडिओ. चिरा बोलतात त्याला, चिरा. राजू घोड्याचा तर घोडा नाही, गाडो पण नाही, चिरा बोलतात. तेच ठीक आहे. कुत्रा पण कुत्रा पण बसला त्याच्यावर. तर काय कोंबड्या आहेत का बकऱ्या आहेत? बकऱ्याची पिल्ले आहेत रे ते टोकरीत. हे बघ मस्त रे. ते म्हणजे सगळे गावगाव फिरत असतात मला वाटते. सगळी गँगच येते तिथे. ऐकणार ना, याचा गाव आहे, त्याचा रस्ता आहे, बरोबर ना. हे बघ पहिली गाडी. ते चाललेत आपल्या गावाला. कुत्रा पण आहे त्यांच्या बरोबर. गाळ्यात गर्दी बांधलेली आहे ना, तो त्यांचा कुत्रा आहे. त्या टोकरीमध्ये बकऱ्या आहेत, बकऱ्याचे पिल्ले आहेत. मस्तपैकी ठेवलंय. आणि संध्याकाळ झाली, आपण पोहोचत आलो आता. बघायला पण नाही भेटणार, नाही भेटणार. ही शेवटची पिढी त्याची. रस्ता छोटा आहे. हो, दोन्हीकडं. गावचं नाव पण नवघर आहे. गावाकडं आजकाल कोण राहिलं नाही रे, सगळे मुंबईला. गावाकडं फक्त वयस्कर आणि डोरं गुरं. जबरदस्त बांगलो. बांगला पण बंदच आहे, येऊन ठेवलाय फक्त. अरे देवा देवा. नाडसूरची हद्द आली इकडनं सुरुवात. राजू खड्डे जाम आहेत.
दगडे आहेत ना सगळे. मशानघरवाला बघ. ते मध्ये बंद झालेलं, ते कोणीतरी परत चालवायला घेतलंय मला वाटते. बरोबर ना. याला आपला धरणाचा रस्ता, धरणावर जातो ना इकडनं आपण. धरणाचं पाणी कोण आहे ना, तुला दिसतंय का? पण तिथे अडकला पण असतो हे असं भारी. दिसतंय ना तुमचं. राहिलं 1 किलोमीटर वरती तर राहिलंय. भारी सीन येतोय बघ खरं तर, है ना. त्या रोड बनवायला ते सगळं टाकून ठेवलंय ना कॉन्क्रीट. कधी बनेल पत्ता नाही. हा चालेल. स्क्रीन बंद झाली ना की बॅटरी थोडंसं कमी थोडंसं कमी. स्टॉक आहे म्हणून ती चढत आहे ना वर. पोस्टात चढत ना मस्त. दापोली म्हशी आपल्याला दिसते. बस आली बस. एवढे छोटे रस्त्यात नाही बस बीस कशाला येतात रे. एसटी आहे रे. नागसूर ठाण्याला आहे. वस्तीची गाडी मला वाटते है ना. 6ची गाडी मला वाटते. भेटायला पाहिजे घाटात. या टायमाला आलेलो ट्रकच गेलेला. एकटा आलेलो एर्टिगा गेलेली. किती गाड्या इकडे पलटी मारतात. ट्रेनला थोडासा बोट लाव. हा रोडच चांगला आहे खरं आहे की नाही. बनवला म्हणून तर जरा मस्त झाला आहे. आता इकडे पण खड्डे भरपूर होते. स्क्रीनला बोलता हो झालाय ना तो मस्त. जाऊ आपण आणि लगेच असं नाही घरी. हाय घरी आहे आपण. नागसूर आणला बाबा. नागसूरचं मंदिर दर्शन घेऊन दाखवू. होळीसाठी तोडलंय मला वाटतं ते. नागसूर आला.